झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहतोय आता आपण जाणार आहोत पंढरपूरला। आमचे प्रतिनिधी रमेश जोशी तिथे आहेत, तर त्याचबरोबर वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत। आपण दोघांकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला जाऊयात पंढरपूरला। रमेश, दर्शन सोहळा कशा प्रकारे सुरू आहे, काय वातावरण आहे, किती उत्साह या वारकऱ्यांमध्ये दिसतोय? भूषण, मला इथल्या वातावरणाबद्दल सांगताना एक ओवी सहज येऊन जाते। विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लाविले चाळा विश्व विठ्ठले। याच उक्तीप्रमाणे आज जर आपण पाहिलं तर या पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी झालेली आहे। वारकऱ्यांचा जो जनसागर लोटलेला आहे, तुम्ही पाहू शकाल आता विठ्ठल मंदिराच्या बाहेर प्रचंड मोठी रांग लागलेली आहे, प्रचंड गर्दी झालेली आहे। पोलिसांनाही वारकऱ्यांची ही गर्दी आवरताना त्यांना विशेष नियोजन करावं लागतंय। काही वारकऱ्यांना थांबून मग जे उरलेले वारकरी आहेत त्यांना दुसऱ्या बाजूला घ्यावं लागतंय। या वारकऱ्यांमध्ये या पूर्ण महाद्वार परिसरात जर तुम्ही पाहिलं तर टाळ मृदुंगाच्या निनाद अक्षरशः घुमतोय। कानांमध्ये विठ्ठल 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 याच नावांशिवाय दुसरं काही ऐकू येत नाही। सगळा हा पंढरपूर जे आहे पूर्ण ते विठ्ठलमय झालेलं आहे। भूषण, नक्कीच रमेश, या दृश्यांवरून पूर्ण कल्पना येते कशा प्रकारे इथे खरं तर हा वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। वैष्णवांची दाटी एक प्रकारे इथे झालेली आहे। आपण जाऊयात वडाळ्याला। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत। पंकज, वडाळ्यामध्ये कशा प्रकारे दर्शन सोहळा सुरू आहे, किती उत्साह इथे दिसतोय? नक्कीच भूषण, म्हणतात ना, योगे 28 विटेवर युवा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, तेच दृश्य इकडे वडाळ्याला पाहायला मिळत आहे। आपण थेट वडाळ्याची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। मुंबईतलं प्रति पंढरपूर म्हणून हे स्थान जे आहे ते ओळखलं जातं। वडाळ्याला मुंबईतले जे भक्त मंडळी आहेत त्यांची मोठी रीघ लागलेली असते। मुंबईमध्ये लोक घड्याळाच्या काट्यावरती धावतात। असं असताना विठ्ठल भक्तांना आपल्या भक्तीची भूक भागवण्यासाठी पंढरपूरला जायला वेळ मिळत नाही, तेव्हा पंढरपूरला न जायला मिळाल्यामुळे वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात। आपण आपल्या भक्तांना थेट वडाळ्यावरून विठ्ठलाचं दर्शन देतोय। सकाळपासून हजारो भक्तांची रीघ लागलेली आहे। सकाळी पहाटे 4 वाजता मुंबईचे जे महापौर आहेत सुनील प्रभू त्यांनी सपत्नीक वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये पूजा केली। गेली शेकडो वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि मोठ्या भक्तिभावाने भक्त इकडे येत असतात, विठ्ठलाची पूजा करत असतात आणि आपली भक्तीची भूक आहे ती भागवत असतात। प्रत्येकाच्या मनात उत्साह आहे। मुंबईच्या कानाकोपऱ्यातले इकडे लोक आलेले आहेत। आज शनिवार आहे त्यामुळे कदाचित गर्दी जास्त होण्याची शक्यता आहे। सकाळी 4 वाजता सुनील प्रभूंच्या हस्ते इकडे पूजा झाली आणि त्याच्यानंतर दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तो भक्तांचा ओघ आहे आणि जसा दिवस सरकत जाईल तसा विठू भक्तांचा जो ओघ आहे भूषण तो वाढत जाईल। पंढरपूरला ज्यांना दर्शन घेता येत नाहीये विठू माऊलीचं, त्यांना वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेता येईल। नक्कीच पंकज, आपण जाऊयात रमेशकडे। रमेश सध्या पंढरपूरमध्ये आहेत। रमेश, आता आपण बघितलं वडाळ्यात सुद्धा या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सकाळपासूनच भक्तांनी गर्दी केली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी। पंढरपूरमधलं चित्र तर आपण दाखवतोच आहोत प्रेक्षकांना, किती मोठ्या प्रमाणात इथे हे सगळे वैष्णव जमलेले आहेत, वारकरी जमलेले आहेत। एकूणच याचं नियोजन कशा प्रकारे केलं जात आहे आणि या सगळ्या लाखो वारकरी, जवळपास 10 लाख वारकरी आज इथे जमलेले आहेत, कशा प्रकारे याचं नियोजन केलं जात आहे रमेश? भूषण, पोलिसांनी, सोलापूर पोलिसांनी जे आहे ते आषाढी वारीसाठी जवळपास 5 ते 6 दिवसांपासूनच नियोजन केलं होतं। 2 दिवसांपासून पंढरपूरमध्ये 4 चाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे। पंढरपूरचे बहुतेक सर्व रस्ते जे आहेत ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत। पंढरपूरचा प्रत्येक रस्ता फक्त वारकऱ्याला चालण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। पोलीस प्रत्येक चौकात पोलीस माणसांचं वारकऱ्यांच्या येणं जाणं जे आहे त्याचं नियोजन करतायत। तुम्ही पंकज, भूषण, गेल्या 2 दिवसापासून तुम्ही पाहाल पंढरपूरमध्ये फक्त 2 व्हीलर्स ज्या आहेत त्यांनाच परवानगी होती। आज कालपासून तर 2 व्हीलर्स नाही, काही निवडक म्हणजे मंदिर ज्या परिसरात आहे त्या परिसरातील काही जे भाग आहेत त्या भागांमध्ये 2 व्हीलर्सलाही बंदी करण्यात आलेली आहे। विशिष्ट पास असलेल्या वाहनांनाच इथं आतमध्ये सोडण्यात येत आहे।
पोलिसांनी विशेष व्यवस्था म्हणून जवळपास 5,000 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा जो आहे तो राज्याच्या इतर विभागातून मागवलेला आहे. तुम्हाला सांगायला एक उत्तम नियोजन इथं पोलिसांनी केलेलं आहे. तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटेल की अगदी नवी मुंबईचे पोलीसही पंढरपूरच्या रस्त्यांवर गस्त घालताना दिसतायत. भूषण, धन्यवाद रमेश. या सविस्तर माहितीसाठी आम्ही दिवसभरात वेळोवेळी तुझ्याकडनं अधिक माहिती घेत राहू. त्याचबरोबर पंकज, आपलेही धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडनंही वडाळ्यातल्या या उत्साहाची माहिती आम्ही घेत राहू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.